एक हरवलेला कुत्रा चुकीनं जंगलात जातो. सिंह त्या कुत्र्याला पाहतो. सिंहाला वाटतं, ओय होय, नवीन प्राणी आहे, आज खायला मजा येईल. कुत्रं बघतं, सिंह आपल्या दिशेने येतोय. तेवढ्यात कुत्र्याच्या समोर काही हाडं पडलेली होते. कुत्रा लगेच बुद्धी लावतो. न घाबरता मोठ्याने बोलतो, बरं झालं आज सिंहाला मारून खायला मिळालं. त्याची हाडं सुद्धा एवढी टेस्टी लागतात. सिंह विचार करतो, हा डेंजर प्राणी दिसतोय, मला मारलं तर? तो तिथून निघून जाणार. तेवढ्यात वर झाडावर बसलेल्या माकडाने हे सगळं पाहिलेलं असतं. ते माकड सिंहाकडे जातं आणि सांगतं की असं असं घडलेलं आहे. सिंह म्हणतो, बैस माझ्या पाठीवर, जाऊ आपण त्या कुत्र्याकडे, मारून टाकू त्याला. कुत्रं बघतं, सिंह माकडाला घेऊन आपल्या दिशेने येते आपल्याला मारण्यासाठी. तेवढ्यात त्याच्या डोक्यात एक आयडिया सुचते. तो मोठ्याने बोलतो, कुठं गेलं ते माकड ज्याला मी सांगितलं होतं की सिंहाला माझ्याकडे घेऊन ये, आपण दोघे मिळून त्याला खाऊ? हे ऐकतो सिंह आणि माकडाला मारून टाकतो. मंडळी, ही जरी गोष्ट असेल तरी सुद्धा जेव्हा जेव्हा अडचणी येतात, आयुष्यात प्रॉब्लेम येतात, तेव्हा तेव्हा आपली संपूर्ण बुद्धी लावून आत्मविश्वासाने न घाबरता आपण जर त्या परिस्थितीशी सामना केला तर नक्कीच आपण त्या परिस्थितीतून बाहेर पडतो, त्या संकटातून बाहेर पडतो. बस आजूबाजूच्या अशा कळ लावणाऱ्या माकडांपासून सावध राहा, त्यांना घाबरू नका, नाहीतर ते तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. तेव्हा यस म्हणा आणि तुटून पडा त्या परिस्थितीवरती. विजय तुमचाच आहे. यस. एका माणसाला जंगलात पहिल्यांदाच आरसा सापडतो. तोपर्यंत त्याने आरसा पाहिलेलाच नसतो. त्या आरशात तो स्वतःला बघतो आणि त्याला एकदम धक्का बसतो. हे कोण आहे? त्याला असं वाटतं हे आपले वडील आहेत. तो आरसा घरी घेऊन येतो, लपवून ठेवतो आणि रोज लपून लपून त्या आरशातल्या पप्पांशी, वडिलांशी बोलत असतो. त्याच्या बायकोला कळतं की हा कोणाशी तरी बोलतोय. ती लक्ष ठेवते आणि लक्ष ठेवून तो बाहेर गेल्याच्या नंतर त्या आरशात बघते. त्याच्यात तिला तिचंच चित्र दिसतं. अर्थात तिनेही आरसा पहिल्यांदाच पाहिलेला असतो. तिला प्रचंड राग येतो आणि ती म्हणते, अच्छा, या काळतोंडीशी माझा नवरा बोलतोय का? येऊ दे आता, दाखवतेच मी त्याला. हीच गोष्ट ती तिच्या म्हाताऱ्या आईला सांगते. आई तो आरसा बघते आणि आरसा बघून म्हणते, अगं जाऊ दे, टेन्शन घेऊ नको, म्हातारी आहे ती, लवकरच मरणारे, भांडण नको करू नवऱ्याशी. ज्या वेळेला आपल्याला सत्य माहिती नसतं आणि आपणच आपल्याच मनात जे जे काही आहे त्याला खरं मानतो, त्यावेळेला आपण कल्पनेत अडकतो. अफवा अशाच पसरतात, नाते असेच खराब होतात. तेव्हा कुठल्याही गोष्टीला लगेचच तुम्हाला ती माहिती नसताना प्रतिक्रिया देऊ नका. जरा सत्य काय आहे याची जाणीव करून घ्या, म्हणजे तुमचं डोकं खराब होणार नाही, तुम्ही नाराज होणार नाही आणि नाते चांगले राहतील. जीवनात सर्वात जास्त वाईट केव्हा वाटतं माहिती? जेव्हा आपल्याला कळतं की ज्यांना आपण आपलं समजतो ते लोक फक्त आपल्याला वापरून घेत होते, त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी. जोपर्यंत आपल्याकडनं त्यांना काहीतरी हवं होतं, तोपर्यंत आपल्यासाठी त्यांच्याकडे वेळ होता, तोपर्यंत त्यांचं गोड गोड बोलणं होतं. आणि आज मात्र त्याच नात्यांमध्ये गोडवा कुठेच दिसत नाही. त्या नात्यांमध्ये आपण ज्यावेळेला स्वतःला शोधायला सुरुवात करतो तेव्हा कळतं आता आपण इथे कुठेच नाही, आपण हरवून बसतो. पण ज्या वेळेला नात्यांचं सत्य हे कळतं आपल्याला, त्यावेळेला मात्र आता कुठलीच तक्रार राहत नाही, चेहऱ्यावरती स्मित हास्य येतं, मौन होतो आपण आणि कळतं की हे नातं फक्त आपला वापर करून घेण्यासाठी होतं. पण या नात्यात जरी आपण स्वतःला हरवून बसलो तरी सुद्धा जीवनाची अशी शिकवणूक आपल्याला मिळते की आपण स्वतःला प्राप्त करतो. जाऊ द्या, सोडून द्या असं म्हणून आपण पुढे चालत राहतो, माफ करतो. जरी वाईट वाटलं तरी आपण आपला चांगुलपणा सोडत नाही. कोणी आपला चांगुलपणाचा फायदा घेऊ आणि आपल्याच डोक्यावरती पाय ठेवून पुढे जाऊ आणि त्याचं काम संपल्यावर आपल्याला त्यांनी सोडून देऊ. आपण आपल्या मस्तीत, आपल्या आनंदात, आपल्या चांगुलपणासोबत मस्त आनंदात असतो, कारण आपल्या हृदयात असतं फक्त प्रेम. यात तोटा त्यांचाच असतो, कारण आपल्यासारख्या खऱ्या प्रेम करणाऱ्याला त्यांनी गमावलेलं असतं कायमचं.